रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकोबारायांचा पुढील अभंग पाहूया. गाढवाचे ताने पालटले क्षण क्षणे, तैसे अधमाचे गुण एकविध नाही मन. उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे, तुका म्हणे भुंकते वेळे वेळ अवेळ न कळे. या अभंगामध्ये तुकाराम म्हणतात की महाराज म्हणतात की गाढवाचे लहान पिलू किती गोजिरवाणे दिसते, पण जसजसे मोठे होऊ लागते तसतसे त्याच्यातील अवगुण वाढू लागतात. तसे अधम माणसाचे गुण असतात, त्याचे मन एकाग्रतेने कोठेच स्थिर होत नाही. जन्मताच रूप चांगले दिसते, पण वय वाढत जाते तसे रूप बदलते, अवगुण प्रकट होऊ लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे अवगुणी गाढव वेळी अवेळी मोठ्याने ओरडत असते. अधम माणसाचे वागणे असेच असते. तुका म्हणे भुंकते वेळे वेळ अवेळ न कळे, म्हणजे काय तर वय वाढेल तसे माणसाचे गुण हे अवगुणात रूपांतर होतात, अवगुणी होतात, असे गाढवाचे उदाहरण देऊन तुकाराम महाराज आपल्याला सहज सोप्या भाषेत सांगतात की आपल्यात सुद्धा गाढवाचे ताने पालटते क्षणक्षणी. म्हणजे गाढवाचं जसं तानं असतं तसंच आपल्या माणसाचं सुद्धा लहान बाळ काय असतं, निरागस असतं. पण जसं वय वाढेल तसं काय होतं तर अवगुण वाढत जातात आणि ते वाढले आपल्यातील अवगुण काय केले पाहिजेत, कमी केले पाहिजेत. म्हणूनच काय आपण संत समागम केलं पाहिजे असे तुकाराम महाराज सांगतात. दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात की विटाळ तो परद्रव्य परणारी, येथून जो दुरी तो सोहळा, गद्य पद्य काही न धरावी उपाधी, स्वाधीनची बुद्धी ठीक करून ठेवा, विचाराचे काही करारे स्वहित, पाप पुण्यातीत भांडवल, तुका म्हणे न लगे जावे वनांतरा, विश्वभरा सारिखेचे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्याची संपत्ती आणि दुसऱ्याची स्त्री यांना ताज मानून जो माणूस दूर राहतो तोच खरा सोहळा म्हणावा. गद्य पद्यात्मक ग्रंथांचे पठण करून वृथा अडचण निर्माण न करता आपली बुद्धी आपल्या ताब्यात ठेवावी. परमार्थाचा विचार करून स्वतःचे हित साधावे. पाप पुण्याच्या पलीकडे असणारे आत्मसुख जाणून ते वाढवावे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या अलौकिक सुखासाठी रानावनात जाण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण विश्वात सामावलेला विश्वंभर, त्यापासून निर्माण झालेला विश्वात कोणत्याही प्रकारचा भेद नाही, म्हणून तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. तुका म्हणे न लगे जावे वनांतरा, विश्वभरा सारखेचे. सर्वत्र सारखेच आहे, कोठेही दूर जाण्याचा काय नाही, गरज नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. कारण प्रत्येक कणाकणात आपला विश्वंभर म्हणजेच आपला सखा श्रीहरी काय आहे, भरून उरला आहे, भरून राहिलेला आहे असे महाराज या अभंगामध्ये सांगतात. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात की कल्पतरू रुया नव्हती बाबुळा, पुरवती फळा इच्छितिया, उदंड त्या गायी म्हैशी आणि शेळ्या, परी त्या निराळ्या कामधेनू, तुका म्हणे देव दाखविल दृष्टी, तयासवे भेटी थोर पुण्य. या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की जगामध्ये बाबळी आणि रुईची झाडे भरपूर आहेत, पण इच्छित वस्तू प्राप्त करून देणारा फक्त कल्पतरूच असतो. तसे गायी म्हशी शेळ्या अनेक आहेत, परंतु मनात इच्छा धरलेली वस्तू देणारी कामधेनू मात्र त्याच्याहून वेगळीच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, त्याचप्रमाणे जगामध्ये देवाचे वर प्रत्यक्ष दर्शन घडवू शकणारा असा संत महात्मा दुर्लभ असतो. बाकीची नुसती माणसेच असतात. म्हणून तुका म्हणे देव दाखविल दृष्टी, तयासवे भेटी थोर पुण्य. म्हणतात की तुम्हाला देव दाखवणारा काय आहे, एखादाच महात्मा असणार आहे, बाकीची सर्व माणसेच माणसे असणार आहेत. म्हणजेच काय, तुकाराम महाराजांनी आपल्याला या गाथेरूपी सहवासातून काय केलेलं आहे, त्यांचा सहवास आपल्याला दिलेला आहे असे एकंदरीत आपल्याला तुकाराम महाराजांनी काय केलेले आहे, तुका म्हणे देव दाखविल दृष्टी, म्हणजे तुकाराम महाराजांनीच आपल्याला या गाथेतून काय केलेलं आहे, देव दाखवलेला आहे असे आपल्याला वाटते. म्हणजे का तर तया सवे भेटी थोर पुण्य. आणि दुसरी काय आहेत तर माणसेच माणसे आहेत, परंतु देव दाखवणारा फक्त एखादाच माणूस असतो. आणि देव दाखवायचं काम आपल्याला या गाथेतनं तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. जोडो तैसा प्रेमरंग जाय भुलोनी पतंग, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, मैदमुखीचा कोवळा भाव अंतरी निराळा, जैसी वृंदावन कांती उत्तम धरू नये हाती, बक ध्यान धरी डावी सोंग मस्ते मारी, तुका म्हणे सर्प डुले तैसा खते माझी खुले. म्हणजे काय तर पतंगाला दिव्याबद्दल अतिशय प्रेम असते, त्यामुळे तो ज्योतीवर झडप घालतो आणि भस्म होतो. हे असले
प्रेम काय उपयोगाचे. सासूला दुःख झाले तर सून रडते, पण तिच्या अंतरंगातील भाव वेगळाच असतो. कपटी माणूस हा चेहऱ्यावरून फार चांगला दिसत असतो. हा कोमल शब्द बोलतो, पण त्याच्या मनातील भाव मात्र वेगळाच असतो. कडू वृंदावन फळाची कांती अतिशय शोभिवंत दिसते, पण ते फळ अतिशय कडू असल्याने हाती देखील धरू नये. बगळा नदीच्या काठी डोळे मिटून ध्यान केल्यासारखा उभा असतो, पण संधी सापडताच तो मासा बरोबर टिपत असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की पुंगीच्या नादाने सर्प डोलत असतो, तसा दुर्जन लोकांना दाखवण्यासाठी कथेमध्ये मान डोलावत असतो. म्हणजे काय तर अ, तुकाराम महाराज म्हणतात, की अ, म्हणजे तुका म्हणे सर्प डुले तैसे खते माझी खुले. म्हणजे काय तर आपण काय केलं पाहिजे, मनापासून काय केलं पाहिजे, नामसंकीर्तन केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. नुसते दाखवण्यासाठी केली नाही पाहिजे, असे तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात. पुढल्या अभंगामध्ये म्हणतात, वेषा नाही बोल अवगुणा दुसले, ऐशा बोला भले क्षणो शोभा, कोण नेणे अन्न जीवाचे जीवन, विष मिळवण विष होय. सोने शुद्ध नेणे कोण हा विचार, डाके हिनवर केले त्यासी, याती शुद्ध परी अधम लक्षण, वाया गेले तेने सोंग हित, तुका म्हणे शूर तोची पावे मान, आणि कमंडन भारवाई. साधू लोकांनी जो वेश परिधान केलेला असतो त्याला मी दोष देत नाही, पण त्यांच्या अवगुणांना दोष देत असतो. तरीही बंधू हो, तुम्ही माझ्यावर रागवू नका. अन्न हे मानवाला तारणारे आहे, पण त्यात विष मिसळले तर माणसाचा घात ते करणारे होईल. सोने शुद्ध असते ते सर्वजण जाणतात, पण सोनाराने त्यात हीन धातूचे मिश्रण केले तर ते अशुद्धच होते. एखाद्याच्या कुळी जरी शुद्ध असली तरी त्याची ठिकाणी पापी लक्षणे असतील तर तो अशुद्ध होतो. शुद्धत्वाचे सोंग वायात जाते. तुकाराम महाराज म्हणतात, जो शूर शत्रूवर विजय मिळवतो त्याला मान सन्मान होतो. इतरांनी अंगावर सैनिकाची वस्त्रे परिधान केली तर त्याचे फक्त हसे होते. तुकाराम महाराज म्हणतात, की अन्न हे माणसाला तारणारे आहे, पण त्यात विष मिसळले तर ते मारणारे ठरते. म्हणजेच काय तर तुका म्हणे शूर तोची पावे मान, आणि कमंडन भारवाही. म्हणजे नुसता सैनिकाचा वेश घालून सैनिक होता येत नाही. तर काय तर तो शत्रूवर विजय मिळवावा लागतो. त्यावेळेलाच काय होणार आहे, सैनिकाची शोभा वाढणार आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कळीवर, भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी, दीप उजळला घंटी, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. भगवंताच्या चरण कमलाशी एकरूप झाल्यामुळे मी अणुहून सूक्ष्मही आहे आणि आकाश एवढा विराटही आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. मी भ्रमरूपी देहादी प्रपंचरूपी आकार घेऊन टाकला आहे, म्हणजे सोडलेला आहे. त्यामुळे सर्व बंधनातून मी आता मुक्त झालो आहे, असे महाराज सांगतात. ज्ञेय दाता ज्ञान या त्रिपुटीचा त्याग करून आत्मज्ञानाचा दिव्य दीप माझ्या देहामध्ये प्रकट झालेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, की मी सर्व प्रकारच्या बंधनातून काय केलेलो आहे, मुक्त झालेलो आहे. तरी लोकांच्यावर उपकार करण्यासाठी, त्यांना ज्ञानोत्तर भक्तीचे रूप सांगण्यासाठी भगवंताच्या कृपेने वाटचाल करीत आहे, असे सांगतात. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापात तुटी, दैन्य गेले उठाउटी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. या सुंदर अशा अभंगामध्ये महाराज सांगतात, की आजचा दिवस हा अत्यंत धन्यतेचा आहे, कारण मला संतांचे दर्शन झालेले आहे. त्यांच्या दर्शनामुळे माझे मी पण गेले, माझे जीवन पूर्ण समाधानी झाले. या संतांच्या पायाशी माझे मन पूर्णपणे विसावले. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दिवशी साधू संत घरी येतात तोच खरा दिवाळी दसऱ्याचा सण आहे, असे म्हणतात. तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, हेची माझे धन तुमचे वंदावे चरण, येणे भाग्य असो जित, एवढे समर्पुनी चित्त, सांभाळिले देवा मज अनाथाची जीवा, जोडून या कर तुका विनवितो किंकर. या अभंगामध्ये म्हणतात, की देवा तुमचे चरणकलम वंदावे हेच माझे खरे धन आहे. तुमच्या चरणावरती चित्त अर्पण करावे, यामध्येच खरी सार्थकता आहे. देवा माझ्यासारखा अनाथ जीवाचा अत्यंत प्रेमाने सांभाळ केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपणास हात जोडून विनंती करीत आहे, की माझ्यावर सदैव अशा प्रेम कृपेचा वर्षाव करावा. जोडून या कर तुका विनवितो किंकर. म्हणजे काय तर हात जोडून तुम्हाला मी विनवणी करतो, असे तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. थँक्यू.